खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? ओके, बघा या ठिकाणी आपल्याला खंडपीठ नाही म्हटलेलं आहे, नाही. ओके, पहा मग दिलेल्या पर्यायापैकी कुठे नाही आहे विद्यार्थी मित्रो, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पणजी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर की पुणे? ओके, तर बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे आहे, नागपूर येथे आहे. ओके, पुणे येथे नाही आहे, तर पणजी येथे या ठिकाणी आहे. ओके, आणि नवीन एक तयार झालेला आहे ते म्हणजे कुठे, तर ते कोल्हापूरला. ओके, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील एक तयार झालेलं आहे, हे देखील लक्षात असू द्या. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पुणे. पुणे या ठिकाणी काय नाही आहे, त्याच्यामुळे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा आता पणजी. पणजी या ठिकाणी जर बघितलं तर पणजीमध्ये विद्यार्थी मित्रो 1982 मध्येच या ठिकाणी तयार करण्यात आलं. ओके, पणजीला कधी तयार झालं, 1982 मध्ये पणजी या ठिकाणी तयार झालं. छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आहे 1984 मध्ये करण्यात आलं. ओके, 1984 मध्ये छत्रपती संभाजीनगरला खंडपीठ देण्यात आलं. नंतर नागपूरला 1936 साली देण्यात आलं होतं. 1936 ला जे आहे नागपूर या ठिकाणी देण्यात आलं होतं. आणि त्यानंतर 2025 मध्ये, ओके, 18 ऑगस्ट 2025 या ठिकाणी विद्यार्थी मित्र सांगतोय, तर या ठिकाणी कोल्हापूर. ओके, पहा 18 ऑगस्ट 2025 ला जे आहे हे कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ जे आहे निर्माण करण्यात आलं नवीन. ओके, आता एकूण 4 खंडपीठे या ठिकाणी आहेत. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? ओके, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, वि स खांडेकर की प्रल्हाद केशव अत्रे? विद्यार्थी मित्र या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन जो आहे हा या ठिकाणी दरवर्षी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. ऑप्शन नंबर बी. ओके, या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कुसुमाग्रज म्हणजेच कोण, तर विष्णू वामन शिरवाडकर, वि वा शिरवाडकर म्हणून देखील आपण त्यांना ओळखतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हरित आच्छादन आहे? ओके, बघा कोणत्या राज्यात हरित आच्छादन म्हटलेलं आहे, वनसंख्या नाही, वनांची संख्या म्हटलं तर मध्ये हरित आच्छादन आहे, तर ऑप्शन नंबर डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि सर्वाधिक जर वन म्हटलं असतं तर वन विद्यार्थी मित्र हे मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं. ओके, वन क्षेत्र कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, आणि अरुणाचल प्रदेश त्या ठिकाणी द्वितीय स्थानी येतो. विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन या देखील प्रेस करायचं आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्र मुंबई उच्च न्यायालय भरती. ओके, बघा मुंबई उच्च न्यायालय भरती जी आहे, तर न्यायालय भरतीची तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याकरता तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, किंवा चॅनल सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ मेसेज सेंड करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल.